घोषणा करतो आणि इतर त्यांचे जे काही सहकारी असतील किंवा प्रशासनामधील काही कर्मचारी असतील हे अहिल्यादेवी होळकरांच्या नावाला जातीयवादाचं रंग देणार असतील तर नेमकं त्या भारतीय जनता पार्टीतल्या सगळ्या नेते मंडळींनी काय चाललंय हा खऱ्या अर्थानं गोंधळ त्यांनी सावरून घेणं गरजेचं आहे। आज धनगर समाज 50,000च्या जास्त संख्येने सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरणासाठी या सोलापूर शहरामध्ये सहभागी झालेला आहे। याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी तातडीनं सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांच्या नामांतरणाची घोषणा करावी, अन्यथा महाराष्ट्रातला धनगर समाज भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळींना मंत्र्यांना येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरती फिरू देणार नाही। याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन तातडीनं अहिल्यादेवी होळकरांच्या नामांतरणाची घोषणा करावी। हाच आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सर्व समाज मुख्यमंत्र्यांना विनंती वजा इशारा देत आहोत। कोणत्या आंदोलनाचा पवित्रा घ्याल? यानंतर आम्ही प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर उग्र स्वरूपाची आंदोलनं करून मंत्र्यांना घराच्या बाहेर फिरू देणार नाही अशा पद्धतीचे आंदोलन आम्ही निश्चितपणे त्या महाराष्ट्रातला युवक जर आंदोलनाला विद्यापीठाच्या नामांतरणाला वेळ लावला तर अशा स्वरूपाची महाराष्ट्रात आम्ही आंदोलन उभा करू, एवढंच मी या ठिकाणी आज आपल्याला नमूद करतो। गेल्या 6 वर्षापासून जेव्हा विद्यापीठ स्थापन झाले तेव्हापासून महाराष्ट्रातला धनगर समाज या गोष्टीची मागणी सरकारकडे करतो। 3 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचं आघाडीचं सरकार होतं। त्या 3 वर्षामध्ये त्या आघाडीच्या सरकारनं काही केलं नाही। या सरकारनं या सिनेटला कारण काही प्रक्रिया असतात म्हणून विद्यापीठाला एक सांगितलं होतं की या पद्धतीचा तुमचा ठराव तुम्ही सरकारकडे पाठवा, सरकारकडे निवेदन द्या। पण सोलापूर विद्यापीठातल्या सिनेटनं अशा स्वरूपाचं नाव देता येणार नाही असं सरकारला कळवलं आणि याबाबत सिनेटचा तर संबंध महाराष्ट्रातले धनगर समाज तीव्र अशा स्वरूपाचा निषेध करतच आहे। यात पलीकडे जाऊन धनगर समाजाची विनंती आहे, सिनेट हे काही सुप्रीम अथॉरिटी नाहीये, सरकार हे सुप्रीम अथॉरिटी आहे, ते सरकारनं करावं। म्हणून आज महाराष्ट्रातल्या धनगर समाजातील तमाम लोकांनी आज सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलेला होता। या मोर्चाच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांशी मी बोललेलो आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी हा शब्द दिलेला आहे की आपण सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देऊ।